माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने विटा विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हवालदार उदय साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। संशयित इसम नामे सचिन शिंदे हा चेन स्नॅचिंग करून चोरी केलेले दागिने विक्रीकरिता विटा शहरात येणार आहे। नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा शहरात विटा ते पारे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून थांबला असता बातमीप्रमाणे रोडच्या कडेला एक इसम पायी चालत येत असताना दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं। त्याने त्याचं नाव सचिन बजरंग शिंदे वय वर्ष 28 राहणार मंगरूळ तालुका खानापूर जिल्हा सांगली असं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले। त्यास सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास कारवे रोडवर एक वयस्कर महिलेस अंडी कुठे मिळतात असं विचारून तिच्या गळ्यातील बोरमाळा हिसडा मारून जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली। सदर बाबत विटा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत।